नमस्कार, मनीषा स्पाइस अँड डाइस या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण कलर मोमोज किंवा रंगबिरंगी व्हेज मोमोज कसे बनवायचे आणि त्यासोबतची चटणी कशी बनवायची हे बघणार आहोत। तर हे दिसायला सुंदर दिसतातच, पण खायला देखील खूप यमी लागतात। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे थोडेसे पालकाचे पानं उकडून घेतले आणि ते मिक्सर मध्ये दळून एका कपड्याच्या साहाय्याने त्यातला ज्यूस हा काढून घेतलेला आहे। इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत। एक ग्रीन कलरचा कोबीचा कांदा घेतला आहे, एक पर्पल कलरचा कोबीचा कांदा घेतलेला आहे, एक रेड कलरची ढोबळी मिरची घेतली आहे। तुमच्याकडे ग्रीन असेल तर तुम्ही घ्या, माझ्याकडे अवेलेबल होती म्हणून मी घेतली। आणि कॅबेज सुद्धा हा कलर साठी घेतला आहे मी, तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बीटचा वापर करू शकता। तर आता हे कॅबेज मी एकदम असा बारीक कट करून मिक्सर मध्ये दळून घेतला आहे पाणी टाकून, आणि आता एका कपड्यामध्ये घेऊन त्याचा पण असा ज्यूस काढून घेतला आहे। तर आता हा आपण ज्यूस थोडा 1 ते 2 मिनिटांसाठी बॉईल करून घेणार आहोत, म्हणजे त्यातील जो कडवटपणा आहे तो मोमोज मध्ये येणार नाही। तर एक गाजर मी कट करून उकडून घेतला आणि त्याची पण अशी पेस्ट बनवून चाळणीमध्ये ती स्ट्रेन करून घेतले आहे त्याचा ज्यूस। तर हे बघा या पद्धतीने। तर साधारणपणे मी 1 वाटी मैदा म्हणजे 200 ग्रॅम मैदा घेतला आहे। तर अंदाजे आपल्याला तो एका बाउलमध्ये घेऊन त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला चवीनुसार, आणि हा गाजराचा ज्यूस घालून याचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे, मळून घ्यायचा आहे। तर आपल्याला हा गोळा सैल मळायचा नाही आहे, थोडं थोडं ज्यूस ॲड करून आपल्याला मळून घ्यायचा आहे, आणि वरतून थोडंसं तेल टाकून हा पुन्हा व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे। तर हे बघा या पद्धतीने पिठामध्ये आपल्याला तेल वगैरे काहीच टाकायचं नाही, फक्त मीठ टाकायचं। तर याच पद्धतीने मी पालकाचा ज्यूस टाकून पण एक गोळा तयार करून घेतला आहे। तर रंगीत मोमोज तयार करण्यासाठी आपण हे असे रंगबिरंगी गोळे तयार करून घेऊ। तर आता आपण जो पर्पल कलरचा कॅबेज आहे त्याचा जो ज्यूस काढून घेतला आहे त्याचा पण एक गोळा तयार करून घेणार आहोत। तर माझ्याकडे हा होता म्हणून मी कॅबेज घेतला, तुम्ही बीटचा पण या पद्धतीने वापर करून रंग तयार करू शकता। तर आता मोमोजच्या स्टफिंगसाठी आपण इथे एक कॅबेज छोटा किसून घेतला आहे, एक कांदा मध्यम आकाराचा चिरून घेतलेला आहे, एक गाजर किसून घेतला आहे, आणि अर्धी ढोबळी मिरची मी चिरून घेतलेली आहे, थोडीशी कांदापात घेतलेली आहे। तुम्ही हिरव्या कलरची ढोबळी मिरची पण घेऊ शकता, माझ्याकडे रेड कलरची होती म्हणून मी घेतली। आता कांदा, कोबीचा कांदा, गाजर आणि इतर त्या सगळ्या भाज्या म्हणजे ढोबळी मिरची, कांदापात यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा मीठ घालून हे रेस्टसाठी ठेवलं होतं 15 ते 20 मिनिटांसाठी। तर 15 ते 20 मिनिटं झाल्यानंतर हे मी ह्या भाज्यांनी आता पाणी सोडलं आहे। तर आता एका कपड्यामध्ये घेऊन मी याचा ज्यूस काढून घेणार आहे, रस काढून पूर्णपणे असा निचरवून घेणार आहे। हे बघा या पद्धतीने पूर्ण जर पाणी आपलं या भाज्यांमध्ये काढून घेतलं तर जे मोमोचं स्टफिंग आहे ते एकदम परफेक्ट तयार होतं। तर हे बघा आपल्याला हे पाणी फेकायचं नाही, ते पण पिठामध्ये थोडं थोडं ॲड करून आपल्याला त्याचा पण एक घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता सर्व रंगाचे गोळे आपण तयार करून घेतले आहे। 15 ते 20 मिनिटांसाठी आपण एका कपड्याखाली हे झाकून ठेवू। तर आता जे आपण पाणी काढून घेतलेला जो भाज्यांचा किस होता तर तो आता आपण स्टफिंग त्याचं तयार करून घ्यायचं आहे। हे बघा त्यातलं पूर्ण पाणी निघून गेलं आहे। तर आता हे मी 75 ग्रॅम पनीर किसून घेतलं आहे, तर हे आपण यामध्ये ॲड करणार आहोत, आणि चिमूटभर मिरेपूड मी यामध्ये टाकली आहे। तर 1 क्यूब मी चीज घेतला आहे आणि थोडंसं बटर घेतलं आहे। तर बटर, चीज आणि पनीर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप पण करू शकता, मुलांना आवडतं म्हणून मी यामध्ये ॲड करत आहे। नुसत्या भाज्यांचे पण मोमोज खूपच टेस्टी होतात। तर आता यामध्ये आपण 4-5 लसूण पाकळ्या मी एकदम बारीक करून घेतलेल्या आहे त्या ॲड केलेल्या आहे, आणि आता आपलं हे स्टफिंग रेडी आहे। तुम्हाला वाटलं तर वरतून तुम्ही थोडंसं मीठ टाकू शकता, मी टाकलं नाही। तर या पद्धतीने आपलं सारण किंवा स्टफिंग रेडी आहे। आता आपण ह्या पिठाच्या
छोट्या छोट्या एकसारख्या लाट्या करून घेऊ, म्हणजे आपले मोमोज एकसारखे होतील। तर हे बघा, आता आपण हे थोडंसं पिठामध्ये डीप करून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने आपल्याला मोमोजसाठीचे जे पाते आहेत, ज्या पाऱ्या आहेत त्या लाटून घ्यायच्या आहेत। एकदम पातळ लाटायचे आहेत हे, कारण जितकं आपण पातळ लाटू तितकं मोमोज हा एकदम मऊ लुसलुशीत होतो। तर हे बघा, या पद्धतीने तुम्ही बघू शकता एकदम पातळ असा मी लाटून घेतला आहे। तर आता यामध्ये आपण स्टफिंग भरून घेऊ। तर 1 ते 1.5 चमचा मी इथे सारण घेतलं आहे। तर मोमोज हे आपल्याला मोदकाप्रमाणेच, उकडीचे मोदक जसे बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला बनवायचे आहे। हे बघा, या पद्धतीने एक एक प्लेट घेऊन आपल्याला ही एकमेकांना जॉईन करत चालायची आहे। तर हे बघा, एकदम सोपं आहे। 2-3 मोदक किंवा मोमोज बनवल्यानंतर आपल्याला लगेच आपण शिकून जातो। तर अशी एक एक प्लेट ही एकमेकांना जॉईन करायची आणि अंगठ्याच्या साहाय्याने सारण हे मध्ये दाबायचं आणि तोंड हे आपल्याला घट्ट असं मिटवून घ्यायचं आहे। तर जितकं तुम्ही जास्त सारण मोमोजमध्ये भराल तितके ते यमी लागतात। तर मी आणखी एक दाखवते तुम्हाला। हे बघा, या पद्धतीने आपल्याला असं प्लेट्स या एकमेकांना जॉईन करून घ्यायच्या आहे आणि अंगठ्याच्या साहाय्याने सारणमध्ये दाबून याचं तोंड हे घट्ट असं बंद करून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने सर्व मोमोज हे आपण रेडी करून घेऊ। तर वरचं जे एक्स्ट्राचं पीठ आहे हे आपल्याला काढून घ्यायचं आहे। हे बघा, आपला मोमोज रेडी आहे। तर मोमोज हे भरपूर पद्धतीने बनवले जातात, आपल्याला आवडेल त्या पद्धतीने आपण बनवू शकतो। तर मी एक गंमत म्हणून आणखी हे 2 प्रकारे बनवून बघितले। तर आता आपण हे सगळे मोमोज आपले रेडी आहेत। तर हे बघा, तर आता आपण हे 7 ते 8 मिनिटांसाठी स्टीम करून घेणार आहोत। तर एका भांड्यामध्ये मी मोदक पात्रामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी उकळत ठेवलं आहे आणि ज्यावर आपल्याला मोमोज स्टीम करण्यासाठी ठेवायचे आहे त्या चाळणीला मी तेलाने असं ग्रीस करून घेतलेलं आहे। तर हे बघा, या पद्धतीने आता वाफ यायला सुरुवात झाली की आपल्याला ती चाळणी यावर ठेवायची आहे आणि सर्व मोमोज हे यावर ठेवून घ्यायचे आहेत। तर आता 2 मोमोजमध्ये आपल्याला थोडासा गॅप ठेवायचा आहे, म्हणजे ते एकमेकांना चिटकणार नाही आणि काढताना ते फाटणार नाही। या पद्धतीने मी सर्व मोमोज हे यामध्ये ठेवून घेतले आहेत। तर आता आपण हे 7 ते 8 मिनिटांसाठी स्टीम करून घेऊ। तोपर्यंत आपण मोमोजची चटणी कशी बनवायची हे बघू। तर ह्या घेतलेल्या मिरच्या जास्त तिखट नाही आहेत, फिक्या आहेत, म्हणून मी एवढ्या घेतल्या आहेत आणि 2 टोमॅटो घेतले आहेत। तर 2-3 लसूण पाकळ्या, टोमॅटो आणि मिरची मी या भांड्यामध्ये 10 ते 12 मिनिटांसाठी उकळून घेतलं आहे आणि हे थंड करून आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे। तर मी हे अगोदरच उकडून ठेवलं होतं। तर हे बघा, या पद्धतीने आता यामध्ये आपल्याला 1 इंच आलं बारीक किसून त्यामध्ये मी टाकून घेतलं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि थोडीशी मिरे पावडर आपण यामध्ये टाकून घेऊ। त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार थोडीशी साखर टाकायची आहे। मी अर्धा टीस्पून साखर टाकली आहे। तर आता आपण हे मिक्सरमध्ये याची फाईन अशी पेस्ट तयार केली आणि त्यामध्ये मी अर्धा चमचा सोया सॉस टाकून घेतला आहे। आपली मोमोजची चटणी रेडी आहे। तर चला आपण बघूया आपले मोमोज कसे झाले। तर तुम्ही बघू शकता एकदम यमी, ट्रान्सपरंट, मस्त असे आपले मोमोज रेडी झाले आहेत। तर हे बघा, या पद्धतीने। तर आता आपण एका ताटलीमध्ये ते सर्व करू। तर त्यावर मी थोडंसं ढोबळी मिरची आणि कांदा पातीने गार्निश केलं आहे। तर गावठी तूप हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। तर मी फोडून दाखवते तुम्हाला। एकदम यमी आणि मस्त असा हा आपला मोमोज रेडी आहे। तर खायला पण एकदम छान असा हा मोमोज आपल्याला रेडी आहे। तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली
मला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।